कोलीवाडा मात्र जिंकलेला आहे। जय हनुमान कामोटे आणि फोर्स फिटनेस वाशीगाव यामध्ये मात्र इथून वाशीगाव जिंकलेला आहे। जय हनुमान कामोटे हा संघ मात्र पराभूत झालाय। आता मॅच आहे आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्रीदत्त भातान आणि एस पारगाव टीम। त्याचबरोबर आमचे हिंदुस्थानाचे अर्थातच मान अभिमान आर्मी जवान आणि त्याचबरोबर या आमचे ज्यांचा जो वाढदिवस आहे खास करून पाहायला गेलं तर आर्मी मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे प्रवीण मोकल यांना इथून मात्र वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात। आपल्या आयुष्यातील सगळ्या इच्छा आकांक्षा मात्र पूर्ण हो, निरोगी आयुष्य आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील जे काही स्वप्न आहे ते मात्र साकार हो। इथून आमच्या पाटील 11 आणि आई गावदेवी 11 टीम कडून आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांकडून प्रवीण मोकल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर नितीन सुतार आपण यायचं आहे प्लीज सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। गेम ऑन डिस्प्ले पहिला बॉल सियत्त बातन आणि एसएससी पारगाव या टीम मध्ये पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन फक्त मिड ऑफ मध्ये पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत। बॉलला इथून प्रोटेक्ट केला जाईल। एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळतोय। बातन टीम नितीन सुतार इथे यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। खूप छान पद्धतीने मात्र ह्या स्पर्धेला रंगताना मात्र पाहायला मिळालं। खूप चर्चा झाली, प्रचंड गर्दी ही मात्र प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून मात्र शहरातून वार्डातून आणि घराघरातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहिली जातो। आता इथे जर पाहायला गेला तर दोन्ही मात्र इथून रायगड जिल्ह्यातील दोन्ही मात्र इथून हे संघ मात्र खेळताना पाहायला मिळतात। आणखी एक तिसरा इथे मात्र पाहायला मिळालं, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय। आणि खूप छान खेळ साकारलाय तिथे। चला मॅच ऑन चौकार मात्र इथे येताना पाहायला मिळाला। लेफ्ट हँड बॅट्समन अगदी अप्रतिमरित्या जयेश भोईर रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी कलात्मक उलटा फुलटा सुलटा मात्र इथे अदला आपट करत मात्र बॉल होतोय फरार। बॅकवर्ड रिझनला मात्र भेदून बॉल सीमारेषा पार। धावायतील मात्र इथून पंच कळत आहेत तिसऱ्या पंचांकडे यस आणि हाईटचा इथून यस बीमवरचा पंच या विशुकोली सर प्लीज यायचं आहे। परत एकदा आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे। टीव्ही स्क्रीन वरती चेक केलं जाईल। खूप अप्रतिम क्रुशल मॅच आहे, खूप महत्वपूर्ण, कारण चाळीसगाव प्रीमियर लीग ज्या फलंदाजाने गाजवले ना त्याच फलंदाजाला इथून मात्र खेळताना पाहायला मिळते आपल्याला। आणि आता इथून तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचतात। टीव्ही स्क्रीन वरती चेक केले जाईल। प्राप्ती लाईव्ह डिजिटल टेक्निकल टीम पूर्ण मात्र तयार आहे। फुल डिलिव्हरी आणि हा चौकार म्हणजे या 4 धावा आल्यात। म्हणजे पाहायला गेलं तर इथून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत। 9 धावा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात। आणि ही दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर एकमेकांविरोधामध्ये कित्येक वेळा मात्र चारी मुंड्या चित केले, कित्येक वेळेला एकमेकांबरोबर मात्र इथे उभे राहिलेत। आता पुन्हा एकदा यांची गाठ पडली आहे ठकाठका। निमित्त आहे कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना मात्र पाहायला मिळतात। कारण 2 मोठे फटके आल्यानंतर जणू काही इथून चौकार हॅट्रिक होईल की काय असं वाटत होतं, परंतु तसं झालं नाही। आणि त्याच्यानंतर इथून हा मात्र आलाय बॉल डॉट आणि डॉट बॉल नंतर धावसंख्या मात्र 9 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतोय। जयेश भोईर ओ गुटला टेक तमाशा देख घुंगरू शॉट छननन चुम चुम चम 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 करत
आणि या 6 धावा दमदार फटका मात्र पाहायला मिळाला. आपण चाळीसगाव प्रीमियर लीगची चर्चा करत होतो. याच खेळाडूची चर्चा झाली, परंतु त्याच्या समोर आहे भूषण. भूषण कामगिरी सातत्याने मात्र पाहायला मिळाली. आणखी एक टेक्निकल हा खेळाडू आहे, कडक धडक बेधडक, आणि हा षटकारी आलाय कडक 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 कडक. यष्टीरक्षक काहीतरी सांगत होते, परंतु या खेळाडूंना तुम्ही जास्त वेळ थांबवू शकत नाहीये. तिथून पहिला षटक इथे मात्र समाप्त झालाय. पहिला षटक गेलाय नावी. बॅटिंग करणारी टीम सियत बातान यांच्या अगेन्स्ट आपण पाहायला गेलं तर खूप अप्रतिम कारण खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. 21 धावा एकूण एक मात्र पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला. क्रीडा रसिक जर का घरी जायचा विचार करत असेल तर अजिबात जाऊ नका. आता मागच्या मॅचपेक्षा ही आणखी दर्जेदार हाय व्होल्टेज अगदी गरमागरम या गुलाबी थंडीमध्ये मात्र गरमाहट निर्माण करणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण हे दोन्ही रायगडमधील मातबर संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये मात्र रायगडमधील मातबर अगदी दर्जेदार खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील. एकापेक्षा एक नाव आपल्याला मात्र ते खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे अगदी विचार करू नका घरी जायचं, थोडं थांबा, वेट करा, वॉच करा, या मॅचचा आनंद घ्या. कारण एकापेक्षा एक चांगला गोलंदाज. आता एक षटक जरी त्यांच्या नावावरती गेला असला तरी इथून दुसरा षटक इथे मात्र घेऊन येत आहेत प्रफुल्ल मोकल. हे नाव सातत्याने राहिले, चर्चेत राहिले. प्रफुल्ल मोकल अगदी अनेक स्पर्धांमध्ये या गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. ज्या वेळी मात्र टीमचा मात्र खेळ पलटतो ना, तो मात्र अल्टीपल्टी करण्यासाठी मात्र माहीर असतात प्रफुल्ल मोकल गोलंदाज. आणि तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात टीम यस पारगाव सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम. आणि या सद्गुरू सप्लायर सिमेंट ची ही स्पर्धा खूप छान पद्धतीने मात्र पारगाव मध्ये येते आता संपन्न झाली. त्याची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळेल. खडे खडे इथे मात्र पाहायला मिळाला. बॅटच्या मधोमध आला, त्याला मात्र पाठवलाय सीमारेषा पार. 1 बॉस. येथील धावा 4 4 4 चौकार. प्रवीण भोईर बाहुबली या नावानं सुपरिचित असणारा मात्र हा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती त्यांचेही बॅटमधून मात्र येतो या थंडीमध्ये आवाज करणारा कन 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 कणकणीत षटकार. आणि या षटकारानंतर धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा 31 ऑन स्कोर बोर्ड. प्रवीण भोईर आणखी एक नाईस साऊंड पाहायला मिळाला, परंतु ताकदीचा वापर तेवढा परफेक्ट मात्र पाहायला मिळाला नाही. अगदी शॉर्ट पॉइंटला मात्र बॉल तिथेच लँड झालाय. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि त्याच नंतर मात्र इथून स्ट्राईक मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर स्ट्राईकला येतील जयेश भोईर. आणि भोईर ब्रदर्स मात्र पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला परिपूर्ण मात्र पारगाव टीम वरती मात्र तुटून पडलेत की काय, जणू काही प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करतात की काय अशी परिस्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. छान पद्धतीनं आता बॅटिंग झाली, इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे मात्र प्रफुल्ल मोकल यांना अनेक स्पर्धांमध्ये छान गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळालंय. चांगला रनवे आहे, चांगली रिलीज पद्धत आहे, चांगल्या पद्धतीने मात्र स्वतःच्या फॉलथ्रू मध्ये जाण्याची पद्धत चांगली अवगवतात. आणि याच्यानंतर सगळ्यांचं परफेक्ट तुम्हाला मात्र कॉम्बिनेशन करावं लागेल, परफेक्ट मिलाप करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोलंदाजी साकारावी लागेल. आता अशी गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. पण तो आता तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन फायर जयेश भोईर, जोरदार अपील केली जातोय. पायावरती जरूर बॉल आदळला होता, त्याच्यानंतर मात्र इथून अगदी बॅकअप केला बॉल, तिथे कव्हर केलं गेलंय. डॉट बॉल आले. प्रफुल्ल मोकल यासाठी ओळखले जातात. वेग आहे, व्हेरिएशन आहे, अगदी
दोन्ही बाजूने मात्र बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि इथून त्याच पद्धतीने मात्र जयेश भोईर यांना मात्र अडवलं जाईल का अडकवलं जाईल का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल का ताकदीचे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला यष्टीरक्षक तेवढा चतुर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. आणि त्याच्यानंतर धावसंख्या स्थिर झाली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले पहा. प्रफुल्ल मोकल ऑन फायर थर्ड मॅन डिझेल मध्ये तेवढा चांगला बॅकअप. जर इथून पाहायला गेलं तर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रफुल्ल मोकल यांच्यासाठी. गोलंदाज खास आहे. चर्चा केली होती. बॅक टू बॅक 2 फटके मोठे आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल आणि लगातारचे मात्र 3 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पारगाव टीम साठी मात्र इथून येताना पाहायला मिळाला. हा दुसरा षटक नावी गेला पारगावच्या. पहिला षटक नावी गेला होता टीम भातांच्या. कधी भातान तर कधी पारगाव, कधी पारगाव तर कधी भातान असं समीकरण मात्र रंगताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आज ट्रॉम्बे कोलीवाडा गजबजलाय अगदी भगवा झालाय आणि हे करून आणलंय जमून आणलंय तुम्हा सर्वांचे लाडके श्री दीपक महेश्वरी साहेब यांनी. त्याचबरोबर शुभ सन्मानाकडे आपण जात आहोत आणि मी शुभ सन्मान घेण्यासाठी विनंती करतोय. तर इथून आम्ही त्यांचं वेलकम करतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आदरणीय अणुशक्ती विधानसभा प्रमुख सचिव यादव आणि त्याचबरोबर अणुशक्ती विधानसभाचे समन्वयक कुंदन कोळी, नवनाथजी मटकर, त्याचबरोबर शाखा प्रमुख 143 या सर्व प्रमुख अतिथींचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम साहेब. सचिन यादव साहेब, नवनाथजी मटकर साहेब आणि सगळं आम्ही इथून आपण पाहिलं की तर मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती संधी आहे. व्हॉट अ कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द श्री कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025. अप्रतिम. विनेश म्हात्रे यांच्याकडनं पकडलंय. फलंदाज बाद, बिग विकेट, 440 होलचा करंट आणि रिप्ले मध्ये पाहू शकता तिथे तुम्ही. पब्लिक ही तिथे मात्र अगदी पडताना पाहायला म्हणजे थोडंसं बाहेर व्हायचंय. आणि फलंदाज महत्वाचा प्रवीण भोईर बाद झालेत. बाहुबली मैदानाच्या बाहेर. 5 बॉल 12 धावांची बहारदार खेळी साकारत प्रवीण भोईर यांना जावं लागतोय माघारी. पहिला विकेट टीम श्रीदत्त भातान या टीमची. त्याचबरोबर आदरणीय कुंदनजी कोळी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. विधानसभा समन्वयक म्हणून आपण पाहतो त्यांना आणि सातत्याने मात्र अगदी सगळ्यांनाच मदत करणारा व्यक्तिमत्व कुंदनजी कोळी साहेब यांनाही आम्ही विनंती करू की आपण या आपलंही वेलकम सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर राजकीय क्रीडा क्षेत्रातील त्याचबरोबर शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य इथून पाहायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा मात्र महाराष्ट्र. आणि आज मुंबईची शान ट्रॉम्बे कोलीवाडा अगदी चांगला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फक्त कट दिला होता, दिशा दिली होती, परंतु तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षणी मात्र तिथे विनेश म्हात्रे यांच्याकडनं पाहायला मिळालं. ज्याने मॅक्सिम झेल ज्याने मात्र पकडला होता आणि त्यांच्याकडनं आताही मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. धावा मात्र तोपर्यंत कम्प्लीट केल्या जात आहेत. 34 धावा 34 आणि स्कोरबोर्ड. आणि आता पाहिलं गेला तर जो मागचा षटक जसा मात्र गेला होता ना प्रफुल्ल मोकल यांचा तसा षटक येईल की इथून मात्र फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळेल. कारण नवीन फलंदाज सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेज बडा धमाका सातत्याने पाहायला गेले परंतु हा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला. आणि ज्या वेळी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी बराचसा वेल काहीसा वेल मात्र पाहायला गेला ना तर तुम्हाला इथून गोलंदाजांना मिळतो आणि तोच मात्र वेल अगदी अचूकरित्या मात्र हेरलं घेतलं आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. आणि हा आला डॉट बॉल. 1 धाव आले माफी असावी आणि एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड. हॅलो चेक. चला इथून मी विनंती करेन लगेच जास्त वेळ इथे मात्र घेऊ नका मी विनंती करेन कारण अजूनपर्यंत आम्हाला बरेचसे सामने उरकायचे आहेत. 11:23 झालीत आणि 11:23 होत असताना आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आणि त्याची पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम मात्र पाहायला गेला तर हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न आणि तेवढा सुसाट भन्नाट वेगानं मात्र हाताळला गेलाय. बॉल आलाय डॉट.
तोबा गर्दी मात्र प्रेक्षकांची इथे मात्र पाहायला मिळते. त्यांचं करूया सरचे स्वागत. कारण ज्या प्रकारे मात्र इथून या स्पर्धेला वेगळी झलाली प्राप्त करून दिली, अप्रतिम मात्र या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली. शिवसेना जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलं जातंय आणि त्याला अगदी साजेसं मात्र इथून आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. माणसातील माणुसकी दाखवणारे मात्र तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांचं मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळे तमाम आपल्याला पाहायला गेलं तर पाटील 11 आणि आई गावदेवी 11 ची टीम मात्र कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि व्हायचा निर्णय परंतु इथून येताना पाहायला मिळतो. मी कौतुक करेन इथे हेमंत कोळी आमचे माऊलगावचे असतील, त्याचबरोबर गणेशजी बावस्कर असतील, प्रदीप शिंदे साहेब असतील आणि ज्या हे आमचे विशू कोळी यांचंही आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांचं मामाचं गाव आपल्याला पाहायला मिळतोय ट्रॉम्बे कोळीवाडा. ज्याच्या वेळी ट्रॉम्बेमध्ये मॅचेस असतात त्यावेळी त्यांना आपण निश्चित पाहतो. अगदी जबरदस्त पंच म्हणून त्यांची ओळख आहे. गव्हाण गावातून गावाला बिलॉंग करतात ते. स्ट्रेट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. अगदी फक्त दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफच्या मात्र बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात आणि तोपर्यंत मात्र इथून धाव कंप्लीट होतोय. एक धाव आणि 38 धावा धावफलकावरती. मॅच झाल्यानंतर यस चर्चा होईल कारण सिरियस तर पेशंट हॉस्पिटल आयसीयू मध्ये पण आहे. थोडीशी मात्र हशाक मजाक व्हायला पाहिजे आणि मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. खूप छान पद्धतीने त्यांनीही मात्र पूर्णपणे या स्पर्धेला अगदी उत्तम साथ दिली. आमचे बच्चे कंपनी सुद्धा इथे मात्र पाहायला मिळते. अगदी 8 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतची ही मात्र आपले छोटे प्रेक्षक इथे मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सरचे स्वागत. उद्याचं भविष्य या भारताचं. आणि त्याचबरोबर इथून धावफलकावरती धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर 38 धावा 38 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान हा संघ विरुद्ध खेळत असताना SSCS पारगाव टीम. चला इथून टॉस साठी यायचं लगेच गोवंडी गाव आणि त्याचबरोबर पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा परत एकदा शेजारी भिडताना मात्र पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकावरती 38 आणि स्कोरबोर्ड 38 आणि स्कोरबोर्ड. अभी तक हम लोग स्कोर देख रहे हैं मैच का. केतन मेहर आणि इथून साधा सोपा हा झेल पकडला गेलाय आणि त्याच्यानंतर मात्र जल्लोष होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकलेत आणि फलंदाज बाद जयेश भोईर. बिग विकेट, एक मोठा बुरुज आणखी एक मात्र ढासळला जातोय जयेश भोईर यांच्या स्वरूपामध्ये भातान टीमचा. डीजे महेश्वरी साहेब आणि या ट्रॉम्बे गावाचे पाहिले गेले तर तारण आमचे तरुणांचे आधारस्तंभ या पूर्ण टीमला सपोर्ट केले, ज्यांच्या मात्र नावाने मात्र आपण स्पर्धा इथे मात्र पाहायला मिळते. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक एक उत्कृष्ट खेळाडू या टीम मधील आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज जरी आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा दीपक महेश्वरी साहेबांनी त्याची दखल घेतली आणि एक उत्तम अगदी सर्व उत्कृष्ट या मुंबई आणि टेनिस क्रिकेट मधील मात्र स्पर्धा आपल्याला मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणखी एक दर्जेदार फटका दिशा दिली
मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले, तिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल टर्न झाला पाहिला गेला तर, आणि तोपर्यंत इथून धाव कंप्लीट केली जातोय एक सिंगल, आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 39 धावा 39 रन स्कोर बोर्ड. चांगल्या पद्धतीने मात्र खेळ चालू आहे पाहायला गेलं तर, त्याच प्रकारे गोलंदाज कधी तर मात्र इथून फलंदाज बाजी मारताना मात्र पाहायला मिळत आहेत. फक्त जोरदार अपील केली, इथे मात्र जाळ्यामध्ये अडकलेत अगदी लाईन आणि लेंथ मध्ये पेच झाला होता बॉल, मधल्या एसटी मध्ये अडकलेत, फलंदाज बाद, बॅक टू डगआउट, आणखी एक महत्वपूर्ण विकेट स्क्रीनवर ही पाहू शकताय. सागर बॅक टू डगआउट. आता नवीन फलंदाज सतीश तावरे मात्र इथून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये याही नावाचा हाहाकार मात्र माजला होता, बोलबाला पाहायला मिळत होता. सर्वाधिक मात्र बक्षीस याच खेळाडूच्या नावावरती. आता इन ऍक्शन मध्ये आलेत, 5 नंबर मध्ये मिडल ऑर्डर मध्ये येऊन आपल्या नावाचा डंका पेटवतील का, त्याची ही चर्चा केतन मेहर यांच्या विरोधामध्ये. पण तो अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाच्या विरोधामध्ये वेगवेगळे म्हणजे बॉलची मात्र व्हेरिएशन मात्र पाहायला मिळालं, आणि अभ्यासपूर्ण गोलंदाजी कसं असावी, आणि अनेक वर्ष मात्र गोलंदाज म्हणून आपल्या नावाचा मात्र ठसा उमटवलाय. त्याच्यानंतर मात्र हा एक चांगला बॉल हाताळला गेलाय, आणि इथून वाईट बॉल इथे मात्र आलाय जरूर, परंतु चांगल्या पद्धतीने वेग आणि त्याचबरोबर नियंत्रणामध्ये आतापर्यंत गोलंदाजी केली. आणखी एक नाट वेग इथं मात्र पाहायला मिळालं. हो, प्रत्येक बॉल गणिक आहेत ना, मात्र इथून समीकरण मात्र बदलवताना मात्र पाहायला मिळतात. अनेक वर्ष मात्र इथून या नावाची चर्चा मात्र सातत्याने राहिले. केतन मेहर आता इन ऍक्शन 4 मध्ये मात्र गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. निलेश ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळालं, फक्त दिशा दिली होती, तिथे क्रॅम्प आलाय. चला इथून मेडिकल स्प्रे घेऊन जायचंय पटकन. आयोजक खाली बसवायचं आहे, आणि टायमरही आमचा ऑफ होईल तोपर्यंत. आणि जर पाहिलं गेलं तर तोपर्यंत आपण आमच्या या स्पर्धेचे जनक आणि त्याचबरोबर या टॉम्बिक कोलीवाड्याचे भाग्य विधाते आदरणीय दीपक महेश्वरी साहेबांचं समुद्र संगीत आपण इथे ऐकूया. आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली, आणि त्याचबरोबर विधानसभाचे समन्वयक आदरणीय आणि प्रमुख सचिन यादव साहेबांचेही आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये मात्र विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शाखा प्रमुख 143 विधानसभेचे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार व्यक्तिमत्व, दमदार शाखा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते नवनाथजी मटकर साहेब यांचेही ते मात्र शुभागमन झाले. यांचंही आपण करूया सरचे स्वागत. अनेक मान्यवर आणि अनेक मान्यवरांची वांदे आली. काल पाहायला गेलं तर रायगडचे आदरणीय दमदार आमदार महाडचे भरतजी गोगावले साहेबांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळाली, आणि अंतिम दिवशी मात्र अनेक मान्यवर राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मात्र अनेक मान्यवर मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या मुख्य आपण स्क्रीनवरती पाहायला गेलं तर स्पर्धेचे मुख्य जनक आणि तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री दीपक महेश्वरी साहेबांना इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी टेनिस क्रिकेट मग प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मात्र आज ही स्पर्धा पोहोचली गेलेली आहे. आखाती देशांपर्यंत मात्र ही स्पर्धा मात्र पाहिली जातोय. बँगलोरवरनं ही कॉल मला आला होता, तिथेही मात्र ही स्पर्धा आज मात्र पाहिली जातोय. म्हणजे जिथे जिथे मात्र प्रत्येक खेळाडूंचे फॅन फॉलोइंग आहेत ना, तिथे तिथे मात्र ही स्पर्धा पाहिली जातोय. आणि ज्या प्रकारे मात्र या स्पर्धेला एक वेगळा प्लॅटफॉर्म, खेळाडूंना प्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर ट्रॉम्बिक कोलीवाडा या नावाचा जय जयकार करणारी स्पर्धा पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं कोणी साकारली गेले, कोणी मात्र इथं आणली गेले, तर त्याचबरोबर या स्पर्धेला वेगळी झालेली प्राप्त कोणी करून दिलेली आहे. पाटील 11 आणि आई गावदेवी 11 या दोन्ही संघाच्या खेळाडूंना त्याचबरोबर या सगळ्यांना एकत्रित घेऊन त्याने मात्र इथून हा एक मोठा छंद, एक मोठा काम केलंय. आज या मैदानाची ओळख आणि मैदानाला या गावाची ओळख कानाकोपऱ्यामध्ये नेलंय. टेनिस क्रिकेट पटलावरती ते तुम्हा सर्वांचे लाडके दीपक महेश्वरी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज या खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आज एकापेक्षा एक मॅच होताना पाहायला मिळालं.
चला आतापर्यंत इथून पाहायला गेलं तर 22 मिनिटं खर्च झालेली आहेत. तर पहा इथून पंचांनी डिसिजन घ्यायचं आहे. 22 मिनिटं 22 मिनिट्स खर्च झालेत आतापर्यंत. तर केतन मेयर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. तसं नाही केलं तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि तेच तुम्हाला पंच कळवत आहेत. ही स्पर्धा पहिल्या मॅच पासून अगदी शिस्तीची राहिलेली आहे. ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते ट्रॉम्बे क्रिकेटची आणि त्याचबरोबर पाटील 11 आणि आई गावदेवी 11 कैलासवासी शरद कोहली स्मृती चषकाची आणि प्रत्येक संघाला पॅनलाइज केलं इथे आम्ही. प्रफुल्ल मोकल परत एकदा मात्र आपल्या स्पेल मधील दुसरा षटक मात्र घेऊन येतात आणि या इनिंग मधील अंतिम षटक इथे मात्र पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 43 धावा 43 आणि स्कोर बोर्ड आतापर्यंत मात्र. आणि अंतिम षटकाला मात्र सुरुवात झाली. पहिला बॉल आलाय, अजून 5 बॉल उर्वरित शिल्लक असतील आणि या 5 बॉल मध्ये किती धावा घेतील ना ते पाहणं गरजेचं. अगदी अप्रतिम खेळ इथे मात्र सध्याच्या घडीला चालू आहे. अगदी दमदार आयोजन, दमदार नियोजनाबरोबर जात असताना अगदी चर्चा झाली आहे या मात्र मॅचची आणि त्याचबरोबर मात्र पाहिलं गेलं तर आयोजनाची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला मात्र अगदी दिशा दिली. डीपेक्षा कव्हरला मात्र पाहायला गेलं तर कव्हर ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र 2 फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचा मात्र फायदा उचललाय क्षेत्ररक्षकांनी आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशन मात्र बाद होतील. आज पाहिलं गेलं तर या ट्रॉम्बे विभागामध्ये, या मुंबई विभागामध्ये बालासाहेबांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती अगदी काटा येतो. आज आम्ही स्टेटसला फोटो ठेवताना फोटो ठेवायची सुद्धा हिंमत होत नाहीये, कारण बालासाहेबांचं कार्य, बालासाहेब नाही आहेत ही मात्र उणीवच जाणीवच आम्हाला मात्र खरी वाटत नाहीये. आज मराठी माणसांचा हक्काचा माणूस, आपला माणूस बालासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती मात्र साजरी होताना मात्र पाहिली आणि त्याचबरोबर या सर्व बालासाहेबांचे कडवट मात्र पाहिलं गेलं तर शिवसैनिक म्हणून सातत्याने राहिले गेलेले आहेत. आदरणीय दीपक महेश्वरी साहेब या सगळ्यांनी बऱ्याच जणांना मात्र आपण पाहिलं गेलं तर एका छताखाली आणलेले आहेत. त्याचबरोबर अणुशक्तीने विधानसभा समन्वयक म्हणून सातत्याने आपण पाहिलं गेलं तर चांगलं काम प्रमुख राहिलेले आहेत आणि बरेच शिवसैनिक त्यांच्या हातून मात्र घडलेत आणि शिवसैनिक कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण आदरणीय सचिनजी यादव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दमदार शाखा प्रमुख 143 शाखा अध्यक्ष आदरणीय नवनाथजी मडकर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यांचंही करूया मात्र सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय कुंदनजी कोळी साहेबांचं इथे शुभागमन, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. फक्त इथून एकशा कव्हरला मात्र खेळून काढल्या. पहा तिथे क्षेत्ररक्षक येतात वेगानं, खराब क्षेत्ररक्षण, हाताला झटका, बोटाला दिलाय चटका, बॉल सीम अरे शपार. धावा येतील मात्र इथे 4 4 4. स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. हाईट फॅक्टर पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर इथून अगदी अप्रतिमरित्या मात्र पाहायला गेलं तर तेवढाच क्षेत्ररक्षणाचा नजराणा मात्र तिथे देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि तेवढे चतुर, चाणाक्ष, हुशार पंचांची नजर अगदी पाहायला गेलं तर घारीसारखी आहे आणि इथून पंच कळवत आहेत की फलंदाज बाद. आणखी एक विकेट क्रमांक 6वी मात्र मैदानाच्या बाहेर निलेश भोईर यांच्या स्वरूपामध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल 48 या धावसंख्येवरती. चला टॉस साठी इथे यायचं आहे गोवंडी गाव आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. आपल्याला शेवटचा इथून कॉल केला जाईल. प्लीज मी विनंती करेन की जसं मात्र इथून शेवटचा बॉल समाप्त होईल दोन्ही कॅप्टन इथे मात्र टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. गोवंडी गाव आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा, प्लीज आपण इथे यायचं आहे. गोवंडी गाव आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन की प्लीज आपण इथे यायचं आहे. रेड बुल आपण पाहतोय तिकडे मागे नाव लिहिलेलं आहे, परंतु इथून आता ज्या प्रकारे मात्र गुलाबी या अगदी खाडीच्या मैदानावरती खारेपाट विभागा मात्र पाहायला मिळतोय. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला मात्र ट्रॉम्बे नगरी आणि या ट्रॉम्बे नगरीमध्ये मात्र दमदार आयोजन पाहायला मिळतोय. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 ची आता मध्यरात्राकडे मात्र आपण जात असताना इथे मात्र पाहायला मिळतात. 11:38 झालेली आहेत, म्हणजे दिवसही मात्र अगदी 40 मिनिटांमध्ये बदलून जाईल.
आणि बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 49 धावा. अर्धशतकी पूर्ण करणारा मात्र हा बॉल येईल का की विकेट जाईल का येणार. मात्र बरंच काही मात्र चर्चा मात्र पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढली अगदी बॉल व्हायला फरार सीमारेषा पार दी धडक. बरोबर अणुशक्ती विधानसभा समन्वयक आणि त्याचबरोबर प्रमुख आदरणीय सचिनजी यादव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभास्थिती मात्र नाणेफेक घेतली जाईल. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. विधानसभा अध्यक्ष आदरणीय अणुशक्ती विधानसभा अध्यक्ष सचिनजी यादव साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा महेश्वरी साहेबांच्या शुभास्थिती मात्र मुख्य उपस्थितीमध्ये मात्र नाणेफेक होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र इथून नाणेफेक घेतली जातोय. यस सर. बॉम्बे कोलीवाड्याकडून दादांसाठी सफ्रेम बेल. न्यूज या प्रकारे आहे. खर तर घरच्या मैदानामध्ये खेळत असताना तर तोपर्यंत आपण जाऊया क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी सचिन यादव साहेबांकडे जाईन कारण साहेब पाहिलं गेलं तर सगळ्यांना थांबायचं इथेच थांबायचंय. तो कॅप्टन जाऊ शकता तुम्ही तयारी करा खेळायची. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. मी सचिन यादव साहेबांकडे जाईन. साहेब पाहिलं गेलं तर बऱ्याचशा क्रिकेटची स्पर्धा मात्र चालू आहेत. मग तुम्ही मुंबई असेल ठाणे असेल रायगड असेल ज्या ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर पण आज ज्या प्रकारे मात्र प्रेक्षकांनी आणि साहेब स्वतः प्रत्येक प्रेक्षकाला भेटायला मात्र जाताना पाहायला मिळतात. आज 3 दिवस सातत्याने एकच नाव प्रत्येकाच्या कानामध्ये अणुशक्ती नगरमध्ये आणि पूर्ण या अणुशक्ती नगर विभागामध्ये त्याचबरोबर ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये दीपक महेश्वरी साहेबांचं घुमताना पाहायला मिळतं. काय म्हणाल आयोजनाविषयी आणि आमच्या साहेबांविषयी. दीपक महेश्वरी साहेब आमचे चांगले मित्र आहेत, आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी आज चिताकॅम्प आणि ट्रॉम्बेच्या म्हणजे लोकांसाठी आणि मुलांसाठी जो प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रोग्रामला प्रत्येक टुर्नामेंटला त्यांच्या मदतीला धावतात आणि इथे माझ्या हिशोबाने 4-5 वर्ष झाले ते कंटिन्यू इथे हे क्रिकेट टुर्नामेंट ठेवत आहेत आणि इकडे प्रत्येक म्हणजे कुठली अशी टीम नसेल की ते त्या टीमला त्यांनी सहकार्य केलं नसेल आणि ट्रॉम्बे गावात शक्यतो ते प्रत्येक प्रोग्रामला म्हणजे हळदी असो काही असो प्रत्येक प्रोग्रामला आपल्या ते असतात उपस्थित असतात. इकडच्या गावातल्या लोकांच्या मध्ये ते गावातलेच झालेत म्हणजे ते गावाच्या बाहेरचे लोक नाही आहेत सध्या. ते म्हणजे आमच्या बोलतात कोली लोकांमध्ये गावचाच माणूस आहे हो. आणि हा म्हणजे हे क्रिकेटचं बोलायला गेलं तर ही टुर्नामेंट शरद कोळी यांच्या स्मरणार्थ ठेवतात आणि म्हणजे बोलतात ना दीपक महेश्वरी एक भाऊक आणि बोलतात ना एक सेन्सिटिव्ह माणूस आहे जरा पहिल्यापासून म्हणजे मोठा माणूस आहे त्याला इकडे असं यायचीही गरज नाही कुठल्या अशा कार्यक्रमात नाही ते एवढं आहे त्याच्याकडे तरीसुद्धा लोकांमध्ये तो म्हणजे त्याच्या बाकी गोष्टींना कुठल्याच तो मानपान आणि ह्याच्यामध्ये नसतात. प्रत्येक गोष्ट मनापासून करतात आणि हे अशाच प्रोग्राम ते वर्षानुवर्ष करत राहो ही आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे. आता तुमच्या आम्हाला साहेब सगळे शिवसैनिकांच्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची साथ असेल की पुढल्या वर्षी याच मैदानामध्ये नगरसेवक चषक म्हणून आम्ही भरू आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आई एकीवरा मातेचा आशीर्वाद आणि नगरसेवक चषक या मैदानामध्ये होईल. थँक्यू साहेब मनापासून आभार आणि आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. तर जाऊया नेक्स्ट मॅच आणि सेकंड इनिंग मध्ये जिथे किरणजी भोईर सर जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोली स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. नाईटची स्पर्धा खरं तर मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा
खरं तर सिटी केबल चॅनल पायथून मी आधीच उल्लेख केला होता ना का गोर गरिबांची कैवारी आणि अगदी प्रत्येक ज्याला ज्याला मात्र सहकार्याची गरज असतो ना त्याला मात्र मदत करणारं पहिलं नाव जर ट्रॉम्बे विभागामध्ये कोणाचं असेल तर आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दीपक महेश्वरी साहेब. आणि आता पाहायला गेलं तर अगदी इथून त्यांना निवेदन दिलं जातोय आणि निश्चितच आम्ही त्यांचं इथून अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण इथपर्यंत पोहोचला, साहेबांपर्यंत पोहोचलात म्हणजे आपलं काम निश्चितच होईल. आणि मी मनापासून इथून सगळ्यांना विनंती करेन की या जर तुम्ही कोणती अडचण असेल तर मॅच ऑन करायची आहे प्लीज, मॅच थांबू नका, गेम ऑन. हे माणसातील देव माणूस म्हणजे दीपक महेश्वरी साहेब. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने आणि मोठा तडाखा आलाय पहिल्या चेंडू मध्ये. बिग 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 षटकार. खर तर तारेकर म्हटलं तर एकच नाव पारगाव. खरं तर आकाश तारेकर अँड कंपनी आपण जर विचार केला तर सुमित डोंगडे सुद्धा मात्र पारगाव मधनं मात्र बिलॉंग करतात. अजून एक मात्र वेगवान चेंडू बघा. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर षटकार आला, दुसऱ्या चेंडूमध्ये गोलंदाजांनी प्रत्युत्तर दिलंय, आलाय निर्धाव चेंडू. म्हणजे हा क्रिकेट आहे मित्रांनो. बघा आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये थंडी गुलाबी हवामध्ये खरं तर एक सुसज्ज ग्राउंड आणि ट्रॉम्बे कोलीवाडा आमचे आदरणीय दमदार समाजसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. या ट्रॉम्बे चिताक्यामधले भाग्य विधाता आमचा एकच वादा अर्थातच दीपक दादा. यस ऑन स्क्रीन खरं तर एस ब्रँड. खरं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते ब्रँडेड फटका मात्र खेळायचा होता पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. आणि या सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर आज आपण जर विचार केला तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हणून असं म्हटलं जातं ना, केली ही उभी संघटना नाव दिले तिला शिवसेना. केली ही उभी संघटना नाव दिले तिला शिवसेना. बाळासाहेब जन्म घ्या ना पुन्हा कारण वाट पाहते तुमची सेना. खरं तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आज ट्रॉम्बे कोलीवाडा दक्षिण मुंबईचा खरं तर महत्वाचा कोलीवाडा. समुद्र लगत आपण जर विचार केला तर हा कोलीवाडा आगरी कोली बांधव म्हटलं तर भारतातले सर्व प्रामाणिक माणूस असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मात्र घुटना टेकलाय. मोठा फटका मात्र लगवायचा होता पण इथं मात्र प्रयत्न फसला. गोलंदाजाचं कौतुक करूया. नाव आहे जयेश भोईर. खरं तर षटकार आल्यानंतर खचून गेलेला नाहीये, उलटा भन्नाट पेसनी मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. टार्गेटचा आपण जर विचार केला तर 56 धावा. 56 म्हटलं तर आमचे इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक सर यांच्यावरती आधारित आपण जर चित्रपट बघितला असेल तर नाना पाटेकर सरांनी मात्र ती भूमिका बजावली. पिक्चरचं नाव होतं अब तक 56 आणि टार्गेट आहे अब तक 56. खरं तर डावकुरे फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज करताना दिसत आहेत. खरं तर आज आपण जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटचा धमाका. काय मात्र चेंडू हाताळलाय बघा. स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकसं वलन घेतलं आणि फलंदाजांनी काय केलं, डोक्याचा वापर केला कारण चेंडूला रीड केला आणि आलाय निर्धाव चेंडू. यस डीजे दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. 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 धन्यवाद डीजे. बघा दोन्ही संघाला इथं मात्र मेहनत करावी लागणार आहे. म्हणून म्हटलं जातं ना, जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता. जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता. मेहनत से सवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता.
खरं तर तुम्हाला इथं प्रचंड मेहनत करायची आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितताचा खेळ, 11 खेळाडू, सांघिक खेळ. आज हा सांघिक खेळ खरं तर रायगड परिसरातले नामवंत पंच आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झाले आणि आमची खरं तर मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. आमचा परममित्र शरद आज नाही आहे, पण त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी खरं तर त्यांना एक श्रद्धांजली आहे आणि हर वर्षी मात्र ही श्रद्धांजली आम्ही देऊ. पुन्हा एकदा काय फटका, खडे खडे लॉफ्टेडचा फटका, कव्हरच्या दिशेने फंबल झालं मित्रा. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. खरं तर असंख्य चुक्या झाल्यात क्रिकेटमध्ये आणि ज्यांनी चुक्या केल्यात ना त्यांनी मात्र सामना गमावलाय. खरं तर मेहनतीचा खेळ आहे. आपण जर विचार केला तर फिटनेस, क्रिकेट म्हटलं तर फिटनेस कसा असावा, तर इथं मात्र आपण जर बघितलं तर पिता पुत्र मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. वय वर्ष 56चा खेळाडू मात्र खेळताना दिसला, 40+ खेळाडू खेळताना दिसले. ही कोलीवाड्याची ताकद आहे आणि फिटनेस. खरं तर कोलीवाडा म्हटलं तर त्यांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी. खरं तर भर समुद्रामध्ये जेव्हा ते मासेमारी करण्यासाठी जातात, खरं तर कुठल्याही गोष्टीची तमा नाही आहे, खरं तर कुठल्या गोष्टीची भीती नाही आहे. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, वादळ असेल, त्याला सामोरं जाणारा माझा कोली बांधव. आणि या कोलीवाड्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मुंबापुरी, मुंबई म्हटलं तर स्वप्न नगरी. प्रत्येक मात्र आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये लोक दाखल का होतात, कारण एकेकाचं स्वप्न असतं. कोणाला हिरो बनायचं असतं, कोणाला बिझनेसमॅन बनायचं असतं, कोणाला क्रिकेटर बनायचं असतं आणि हे करण्यासाठी तुम्हाला मुंबईला यावं लागतं. आणि या मुंबईच्या पुन्हा एकदा खडे खडे लॉफ्टेडचा फटका. खरं तर वाईडिश लॉंग ऑफला मात्र खेळाडू तिथं तैनात आहे. सिंगल धाव काढली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा, धावांचा पाठलाग करायचा आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेटला अनिश्चितताचा गेम का म्हटलं जातं, कारण ज्याप्रमाणे क्षणाक्षणाला शरडा जेव्हा रंग बदलतो ना, तसंच मात्र क्रिकेट सुद्धा आहे. प्रत्येक चेंडूमध्ये मात्र आपल्याला रंग बदलताना दिसतो. मग कधी गोलंदाज हवी, कधी फलंदाज हवी, ह्यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आज आपण जर विचार केला तर चेंबूर म्हटलं तर सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू आमच्याच विभागातले आहेत. ओ टेक आणि हा झेल देख. खरं तर टायमिंग जुळलेलं नाहीये, पकडला जातोय झेल. मनीष कोहली, अरविंद भाई, प्रल्हाद कोहली साथीला, दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवलाय. दीपक महेश्वरी दादांनी विकेट मात्र घेतली जाते. चला, येणाऱ्या कालामध्ये खरं तर अजून एक कोलीवाडा आहे चेंबूरचा. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आपण जर विचार केला तर 6, 7, 8 खरं तर मार्च महिन्यामध्ये ही स्पर्धा आहे. खरं तर माहुलमध्ये जय माता दी चषक, जय माता दी ग्रुपच्या वतीने येणाऱ्या कालामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मुंबईमध्ये ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र बघायला भेटणार आहे. अगर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता, कारण ग्रामीण स्पर्धा आहे. एक गाव एक संघ. खरं तर माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाऊन आल्यावरती माहुल कोलीवाड्याचा जय माता दी ग्रुप आल्यानंतर कुठेतरी मात्र चांगलं कार्य करतो. तदनंतर आल्यानंतर कुठेतरी भंडारा माताच्या नावाने मात्र केला जातो आणि तदनंतर एक मोठी भली स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि माताचं स्वागत केलं या फलंदाजाने. नाव आहे प्रफुल्ल मोकल. मात्र फलंदाजाला केलंय मात्र मंत्रमुक्त या फटक्याच्या साहाय्याने. यस सर, डीजे.
मार्केट हलवलाय दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय जबरदस्त फटका प्रफुल्ल मोकल ब्रँडेड षटकार. आज मी ट्रॉम्बे नगरीमध्ये का दाखल झालोय? माझ्या गावाची माझ्या नावाची छाप सोडण्यासाठी. कारण क्षमता आहे. आम्ही रायगडमध्ये खेळतो जरूर, पण मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्याची मज्जाच कुछ और आहे. मुंबई म्हटलं तर तुम्हा आमचा सर्वांचा लाडका शहर. कारण मुंबई म्हटलं तर मुंबईमध्ये सर्व स्वप्न साकारले जातात. खरं तर 12th मॅन सुद्धा इथं बसले. दादा तुला अगर कपडे घ्यायचे असेल तर तू कुठल्या शहरमध्ये येतो? खरं तर नक्कीच तू मुंबईमध्ये येत असशील. खरं तर मुंबईमध्ये येण्याचं स्वप्न सर्वजण साकारतात, पण अर्ध्या लोकांचं स्वप्न पूर्ण होतं आणि अर्ध्या लोकांचं नाही. खरं तर बरंचसं चाकरमणी अर्थातच कामाला जाणारे लोक सुद्धा मात्र मुंबईमध्ये वास्तव्यामध्ये आहेत. आणि मुंबई मात्र एक असा शहर आहे जो सर्वांना मात्र समाविष्ट करतो. या तुमचं या मुंबईच्या कोलीवाड्यामध्ये अर्थातच ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. व्यासपीठावरती मान्यवरी आपण जर विचार केला तर मान्यवरांचा आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाहीये. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. यस आता बघायचं आहे. यस नक्कीच मला माहिती होतं आता इथं रिव्ह्यू मात्र घेतला जाईल. या तिसरे पंच. अब कुछ ही समय में दूध का दूध और पानी का पानी हमें नजर आएगा, क्योंकि ये फैसला गया है हाई कोर्ट में. हमारे जज प्रदीप सिंधे सर, हाई कोर्ट के बड़े जज. यस दत्तनगर गावाचे पंच हर्षल जाधव, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. यस पंचांचा इशारा आलाय OUT. अर्थातच फलंदाजाला मात्र डगआउटच्या दिशेने मागे परतावं लागणार आहे. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. डीजे ट्रॉम्बे कोलीवाड्यात दीपक दादांचं नाव लय हाय फेमस. हाय फेमस नाव लय दादांचं हाय फेमस. गणपती दर्शनाला दादा घरोघरी जाताना मेहनत मात्र दोन्ही संघाला मात्र करावी लागणार आहे. कारण क्रिकेट हा प्रामाणिक खेळ आहे. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ. आज हा क्रिकेटचा कुंभमेळा ट्रॉम्बे नगरीमध्ये रायगड परिसरातले बरेचसे संघ, माझे मायबाप प्रेक्षक, आजूबाजू विभागातले मात्र बरेचसे माझे मायबाप प्रेक्षक पुन्हा एकदा दाखल झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. कारण ही स्पर्धा मानाची अभिमानाची. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे आदरणीय दीपक महेश्वरी साहेब खरं तर मोठा इतिहास रचलाय या ट्रॉम्बे चिताक्यामध्ये. खरं तर भाग्य विधाता आहेत. आपण जर यांचं कार्य अगर मोजलं तर सकाळपासून रात्रीपासून सकाळ होईल. आपण विचार केला तर कुठल्याही गोष्टीची तमा न करणारा आणि सरळ असे मदत करणारा आमचा एकच वादा दीपक दादा सर. खरं तर आपण जर विचार केला ना तर या ट्रॉम्बे नगरीमध्ये दहीहंडीचा आपण जर मुख्य एक इतिहास झालाय. खरं तर 2 लाख आपण जर विचार केला 2 लाखाची दहीहंडी, त्यानंतर 3 लाखाची दहीहंडी गतवर्षी झाली आणि या वर्षी नक्कीच रकमेमध्ये वाढ सुद्धा होईल. कारण गोरगरिबांना सरळ असे मदत करणारा बाईच्या स्वरूपात मात्र धावा कळवतायत. आज हे नाव कुठेतरी चर्चेत आलंय. हे नाव नाही, हे ब्रँड आहे दीपक महेश्वरी सर. खरं तर आज कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जर विचार केला तर अग्रेसर असणारा व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. खरं तर आपण जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेणारे. खरं तर आपण विचार केला तर गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, कोणाचं लग्न असेल, 4 ॲम्ब्युलन्स सेवा. पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू आहे. पंच मात्र आमच्या जवळ बघतायत, हात फैलवतायत
आणि कुठंतरी वॉर्मअप झालाय पंचांचा. आला इशारा वाईटचा. धावसंख्या झाली ती 20 धावा. हॅलो चेक. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर घाटला गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, एकविरा स्पोर्टचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद धनावडे यांचं इथे शुभागमन झाले. तर वेलकम प्रसाद धनावडे साहेबांना मी विनंती करेन की आपण ही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. घाटला गावचं एकविरा स्पोर्टचे अध्यक्ष आणि क्रिकेट प्रेमी प्रसादजी धनावडे साहेबांना विनंती करेन की आपण ही या मुख्य व्यासपीठावरती. यस प्रशांत धनावडे सरांचा मात्र या बॅटरने सुद्धा मात्र स्वागत केलंय आणि त्यांनी सांगितलंय स्वॅग से करेंगे आपका स्वागत, कारण षटकार ठोकलाय वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने. इथं मात्र काय चेंडू आहे. खरं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतलं, पण उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांना मात्र वॉर्मअप करायचं आहे. खरं तर पंचांना आता त्रास देत आहेत गोलंदाज, कारण या षटकामध्ये दुसरा वाईट टाकलाय. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. पुन्हा एकदा लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मात्र काय फटका सजवलाय. आता पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चेंडू गेलाय वन बाउंड सीमारेषा पार. मिळाल्या 4-4-4-4 चौकार. साहेबांनी अगदी मार्केट हलवलंय, कारण प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी तालुका वाईज जिल्ह्यांमध्ये ज्या गावागावांमध्ये मात्र हे नाव मात्र घुमताना पाहायला मिळते. अनेक फोन्स कॉल येतात आणि एकच नाव मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ते नाव आहे तुम्हा सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व, दमदार इथून पाहायला गेलं तर व्यक्तिमत्व दीपकदादा महेश्वरी साहेब. यस, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, खरं तर आमच्या नावासाठी आपण जर विचार केला तर हे नाव चर्चेमध्ये आहे. चेंबूर विभाग म्हटलं तर आवर्जून हे नाव घेतलं जातं. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. जमिनीला गुदगुळ्या करत मात्र ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. धावसंख्या पोहोचते 3 षटक मात्र संपुष्टात आलेले. 32 धावांचा आपण 32 धावांचा विचार केला तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आता येणारे 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे मित्रांनो. चला जास्त वेळ दौडू नका, तुम्हाला विनंती करतोय, कारण आपण दुपारच्या 12 वाजता नाही खेळतोय, रात्रीच्या 12 वाजता खेळतोय. आता बघा फिल्डिंग कोण करते. भातान संघ तुमच्या जवळ फक्त आता 4 मिनिटं आहे हे षटक हाताळण्यासाठी. अगर 4 मिनिटाच्या वर तुम्ही घेतलं तर पॅनेलाइज तुम्हाला केलं जाईल. तुमचा एक खेळाडू अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, कारण स्पर्धेचे नियम असतात. त्या नियमाची अंमलबजावणी करणं तुमचं कर्तव्य आहे, कारण आमची ही स्पर्धा म्हणतात तर शिस्तबद्ध स्पर्धा आहे. बघा 3रा दिवस आहे, चांगली स्पर्धा चालू आहे आणि अजून 2 दिवस बाकी आहे, ते सुद्धा मात्र निघून जातील. कारण शनिवारच्या दिवशी आपल्याला मेगा फायनल आणि ही मानाची ट्रॉफी आपण जर विचार केला तर कोण नेणार, आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण जर विचार केला तर चलो डार्लिंग डबल सीट अर्थातच सायकल. हो मोठा तडाखा, पण टायमिंग जुळलेला नाही आहे. वाईडिश लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे, पण फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये 1 धाव गरजेचं आहे. बघा प्रत्येक फलंदाज षटकार चौकार खेळतो, पण सिंगलला पण तेवढं प्राधान्य आहे, कारण एका धावानी मॅच जिंकली जाते, एका धावानी मॅच हारली जाते. खरं तर बरेचसे उलटफेर मात्र या स्पर्धेमध्ये बघायला भेटले. बॉल टू बॉल झालेले नाही आहेत. तर बघायचं आहे दोन्ही संघांना मात्र मेहनत करायचं आहे समान हा सामना. हा काय चेंडू आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्र मात्र चेंडूने गिरकी घेतली आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. आलाय निर्धाव चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात, 33च्या घरात. लो फुलटा चेंडू आला अंगावर, घेतला बॅटेवर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्विच साऊंड, मिळाल्या 6 धावा. शरद पोलीस बुद्धीच्या शाळे आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी. तांबे गावाला एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी, एंट्री त्यांची होते भारी, एंट्री त्यांची होते. मनोहर पोलीस
देश नेहमी संगीला मनीष कोहली अरविंद भाई प्रल्हाद धन्यवाद डीजे. प्रफुल्ल मोकल आज मात्र काय फलंदाजी करतोय. खरं तर मंत्रमुक्त करणारी ही फलंदाजी बघा. खराब चेंडू येतो त्याचा समाचार, चांगला चेंडूचा सन्मान, ही प्रफुल्ल मोकलची ताकद आहे. आणि समीकरण बदलले मित्रांनो एक षटकाराने. आता चेंडू आहेत 9 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17 धावा. 17 म्हटलं तर खतरा. यस, गोलंदाजावरती हल्ला बोल. गोलंदाज या हर्षद जाधव तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. दत्तनगर गावाचे पंच आहेत. हा पुन्हा एकदा मात्र घुटना जमिनीला टेकलाय. टोईनला मात्र चेंडू स्पर्श झालाय आणि धावाची संधी निर्माण झालेली आहे. गरज होती का प्रफुल्ल मोकलला? आता मात्र ग्राउंड सोडावं लागणार आहे. डीजे एकदा फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. लांबच लांब षटकार प्रफुल्ल मोकलने ठोकलेत. म्हणून म्हटलं जातं ना, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उस इंसान के जीवन में कभी अंधेरा नहीं होता, कभी अंधेरा नहीं होता. प्रफुल्ल मोकलनी आठ चेंडू 16 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक. खर तर अभिषेक आता ज्या वेली मात्र फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. खर तर चॉप केलाय सर्कलच्या आतमध्ये. आता हे काय घडलं? खरं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल आपल्याला बघायला भेटला. खरं तर चेंडू हाताने उचलला नाही, खरं तर पायाने मात्र तो फुटबॉल सारखा चेंडू मात्र उडला. क्षेत्ररक्षकाची कुठली चुकी नाहीये. क्रिकेट आहे, अनिश्चितताचा खेळ आहे, काही होऊ शकतं. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. 7 चेंडू 14 धावा. तब्बल प्रत्येक चेंडू मागे 2 धावा तुम्हाला कुटाव्याच लागणार आहेत. बिग हिट मात्र करायचा होता, टायमिंग जुळलेलं नाहीये. वाईट डिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा खेळाडू येत आहेत आणि सिंगल धाव. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा जिंकण्यास 43. आता जिंकण्यासाठी आपण 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6-13. यस, टायमिंग मात्र संपलेला आहे. तुम्ही घेतलायत 1 मिनिट जास्त घेतलेत तर पेनल्टी तुम्हाला आता देण्यात येईल. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागणार आहे, म्हणजे इसे कहेंगे गरीबी में आटा गिला. आता 6 चेंडू आणि 13 धावा. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कारण बरेचसे उलटफेर आम्ही बघितले. 6 चेंडू मध्ये 36-42 झाल्यात, पण 6 चेंडू मध्ये 1 नाही झालाय. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आता बघायचं, या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, बॅटरला चांगली कामगिरी करावी लागेल. जिंकणार तर कोणी जिंकणार, पण क्रिकेटच जिंकणार आहे. आणि जो चुका करणार तो हारणार आहे, आणि जो चांगला खेळणार आहे तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. 7 चेंडू 13 धावा. संदेश भोईर. ओ लो फुटच चेंडू होता, टायमिंग जुळलेला आहे व्यवस्थित आणि 1 बाउन्स. चेंडू गेला व्हाईटिश लोंगांच्या दिशेने. मिळाल्या 4 धावा. डीजे ठोकलाय. फलंदाजाचं नाव आहे अभिषेक. खरं तर पहिल्या चेंडू मध्ये चौकाराची गरज होती,
बॅटरला आणि विकेटची गरज होती गोलंदाजाला, पण इथं मात्र हवी झालाय फलंदाज. आता समीकरण आहे 5 चेंडू 9 धावा. खर तर जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. रायगड विभागातले 2 संघ इथं मात्र टीट फॉर टॅट चौकार जरूर मारलाय, पण इथं मात्र यष्ट्या सुद्धा मात्र उद्ध्वस्त केलाय. बघा बॅलन्स क्रिकेट, चौकार आला, विकेट आली. आता बघायचं 4 चेंडू पुन्हा एकदा समीकरण आहे 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. सामना मात्र कोण जिंकणार आहे? एका ठिकाणी भातान तर दुसऱ्या ठिकाणी खर तर पारगाव संघ. बराचसा लांबचा पल्ला गाठून आज तुम्ही ट्रॉम्बे नगरीमध्ये आलात. खरं तर एक मानाची स्पर्धा खेळण्यासाठी तुम्हाला संधी भेटली आहे. सामना आपण जर विचार केला तर कोणीही जिंकू शकतं, फक्त मेहनत करायची आहे. दोघांना मेहनत करायची आहे. बॅटरला मेहनत करायची आहे, गोलंदाजाला मेहनत करायची आहे, क्षेत्ररक्षकाला मेहनत करायची आहे. म्हणजे मेहनतीचा खेळ आहे. बघा फिटनेसचा खेळ आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भूषण मात्र फलंदाजी ट्रॅक वरती. नवीन बॅटर, त्यांना आता टाइम नाही आहे, त्यांना फक्त आपलं काम करायचं आहे. 4 चेंडू 9 धावा. ओ पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला. ऑनच्या दिशेने दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. म्हणजे काय मॅच रंगली आहे. आता समीकरण आहे 3 चेंडू 8 धावा. अर्थातच 2 चौकार आणि 1 षटकार आणि 2 धावा. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये संदेश, काय दर्जेदार मात्र गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला संदेश देतोय की मी आहे, घाबरायचं कारण नाही आहे. पण तिथं बॅटर पण सांगतात मी सुद्धा आहे, घाबरायचं काम नाही आहे. ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे, तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे संदेश. काय सामना रंगलाय. सामना होता कुठं, सामना आला कुठं. आता 2 चेंडू आणि 8 धावा. भविष्य आहे या चेंडू मध्ये, या मॅचचं. बघायचं आहे कोण जिंकणार आहे. कारण 2 चेंडू आणि 8 धावा. ओहो बिग हिट, हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला. सारा मार्केट हलवला. धन्यवाद डीजे. हृदयाचे ठोके वाढवणारा दर्शनीय सामना. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे. 1 चेंडू 2 धावा. बघायचंय मात्र नक्कीच काय सामना रंगलाय. मी अगोदरच सांगितलं इथं घाम घालावा लागणार आहे दोन्ही संघाला. 1 चेंडू 2 धावा. एका ठिकाणी संदेश तर दुसऱ्या ठिकाणी आतिश. बघायचा सामना जिंकलाय चौका ठोकून. कॉंग्रॅच्युलेशन पारगाव संघ. चला पारगाव टीम आतमध्ये जाण्यास आपणास मज्जाव आहे तरी कृपया चला लगेच चला खेळाडू बाहेर यायचे आहेत आणि आपण सेकंड हँडचेक करून लगेच मैदानाच्या बाहेर जा. तिथे लाईनअप करा आणि लगेच मैदान आपण करा. चला बातान टीम तोपर्यंत आपण जाऊया अतिथी कक्षामध्ये. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय दीपकजी महेश्वरी साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपले शुभ हस्ते हे सगळे शुभ सन्मान घेण्यात येणार आहेत. आदरणीय दीपकजी महेश्वरी साहेबांना विनंती करेन की आपण या. चल त्याचबरोबर इथून आपण या सगळ्यांनी
शुभ सन्मानांकडे जाऊया आपण येथे लगेच. तोपर्यंत मी विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन्ही टीमला विनंती करेन की आपण हस्तांदोलन करून कृपया लगेच मैदान सोडायचं आहे. मातान टीम आणि पारगाव टीम लगेच मैदान खाली करा. त्याचबरोबर आपण शुभ सन्मानाकडे जात आहोत. आदरणीय अणुशक्तीनगर विधानसभा प्रमुख म्हणून ज्यांनी आपण पाहिलं गेलं तर आणि ही शिवसेना वाढवण्याचं काम ज्यांनी केलं